अरे माझ्या मुलाला लग्नामध्ये बसण्याकरता घोडा तर आहे म्हणे, मग पण माझ्या मुलाने नवरदेव म्हणून सिंहावर बसावं ते मी पाहावं अशी माझी अपेक्षा आहे म्हणे. मग तुझ्यावर जबाबदारी आहे, तो सिंह आण, तू सिंह आण. तो म्हणे राजाने जबाबदारी लादली, स्वीकारलीच पाहिजे. अपेक्षा निरपेक्षपणाने त्याला स्वीकारावं लागली. मग सिंह शोधण्याकरता तो निघाला. सिंह काही जंगलात थोडे राहतात. ऐका, आता अभंगाची तार लागेल तुम्हाला. सिंह शोधण्याकरता त्याने बायकोला सांगून दिलं, वणू तर तू ना, मना काही भरोसा धरू नको, सांगेल छे. हा चालेल. निघाला तो सिंह शोधण्याकरता निघाला. ऐका आता बापू, सिंह शोधत असताना त्यांनी अनेक वन, उपवन, दर्या खोऱ्या, दाट घनदाट जंगलामध्ये प्रवासाला प्रारंभ केला. सिंहाचे काही डुकरांसारखे लोंढे नसतात, गबाळच्या गबाळ. सिंह काही भेटेना. सिंह न भेटल्यामुळे लग्नाची तारीख जवळ आली आणि लग्नाची तारीख जवळ आल्याच्यानंतर त्याला असा घाम चालायला लागला की न जाणो राजाच्या डोक्यात आलं, न आणल्यामुळे याला फाशी देऊ शकतो राजा. राष्ट्रपतीकडे अर्ज केला तर होऊ शकतं ते, पण काय भरोसा आहे. घाबरला तो, रडायला लागला, टाव फोडून रडायला लागला, मी मरेल, राजा मला मारेल, सिंह भेटतच नाही, सिंह भेटत नाही. तेवढ्यात कुणीतरी, माझ्याचकडे पहा, कुणीतरी पूर्णत्वाला गेलेले असे महात्मे त्याला भेटले. कुणाला? सिंह शोधण्याकरता निघालेला असे महात्मे भेटले. आणि त्यांनी त्याला विचारलं, म्हणे का रे रडतो का बरं, खरं सांगू. रडणाऱ्यांचे आसू पुसण्याकरता स्वतः आसू जिरवणारा महात्मा असला पाहिजे. त्याचे अश्रू पुसले. रडतो का बरं. तो म्हणे राजाच्या दरबारात कामाला आहे मी, राजाने मला सांगितलं की सिंह आण, मुलाचं लग्न आहे, सिंह भेटत नाही, तारीख जवळ आली, काय करू आता, मला मरावं लागेल, मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते. ते साधू म्हणे जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तुला मृत्यू नाही येणार. राजा काहीच करणार आहे. मग काय, तुला सिंहच पाहिजे ना. ऐका हा अभंग नीट ऐका, सिंहच पाहिजे ना म्हणे. हा हे इकडे. त्या साधूने त्याचा असा हात पकडला, मिलिंदजी बाबा असा हात पकडला. त्याला म्हणे चक्र काय सिंहा करता फिरतो, चल. त्याला डायरेक्ट गाडीत बसवलं, नाशिकला नेलं. हे दृष्टांतातलं सांगतो आता, बरोबर आहे का. नाशिकला नेलं. नाशिकला ते गोल मैदान आहे मोठं आहे ना, त्या मैदानावर रॉयल सर्कस आलेली होती. आत्ता ऐका, करण लागेल तुम्हाला अभंगाचं. सर्कस आलेली होती. त्या सर्कसच्या गेटपर्यंत त्याला घेऊन गेले. कोण? साधू त्याला घेऊन गेले. आणि साधूंनी त्या गेटमध्ये त्याला मध्ये घातलं आणि तिथे एका पिंजऱ्यामध्ये सिंह कोंडलेला होता. गे सिंह चाल, ने इथून, ध्यानात आलं तुमच्या, गे सिंह चाल इथे. हा दृष्टांत झाला. सिंह भेटत नव्हता. सिंह भेटण्याकरता त्याने अनेक वन उपवन जंगल फिरला तो, पण भेटला नाही. पण साधूंनी त्याला काही मिनिटात त्याला सिंह दिला. साधूंनी तुकोबारा ह्या गरसाला सांगतात, कृष्ण परमात्मा रूपी सिंह भेटण्याकरता तू वन उपवन शास्त्र पुराण वेद सगळ्यांचे हे जंगल फिरला, पण तुला शीन झाला, कृष्ण परमात्मा सिंह भेटला नाही. तुला जर तो कृष्ण परमात्मा सिंह पाहिजे असेल तर चाल, मी त्याचा पत्ता सांगतो आहे एका ठिकाणी. असा मोकळा नाही म्हणे. मग तो सिंह जसा कोंडलेला होता ना, तसा कृष्ण परमात्मा रूपी सिंह एका दाव्याने बांधून ठेवला एका घरी. याते गौरी याते घरी, याते गौरी याते, याते गौरी याते घरी, याते गौरी याते, याते गौरी याते घरी, याते गौरी याते घरी, याते गौरी याते घरी, गौरी याते, याते गौरी याते घरी, 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 गौरी याते घरी.
वा रे वा. ये कृष्ण परमात्मा आहे म्हणे एका घरी. म्हणे कुठे, तुला काय करायचं? गवळी नाही, गोवळी. गोवळ्याच्या घरी तो कृष्ण परमात्मा बांधून ठेवलाय. आसानी बांधून ठेवला. म्हणे मग बांधला असे डावे दाव चराट दोर दोरखंड चरा डाव्याने त्याला बांधून ठेवले. ऐका आता, गोवळ्याच्या घरी दारात दोऱ्याने त्याला बांधून ठेवले, दोराने बांधून ठेवले. चाल म्हणे तुला देतो गोवळ्याच्या घरी. मला वाटतं श्री नानांच्या मुखातनं गवळी वेगळा आणि गोवळी वेगळा. गोवळ्याच्या दारामध्ये कृष्ण परमात्मा बांधून ठेवलाय. पण गोवळी कोण? नामदेवजी बाबा. ज्याच्याकडे म्हशी आहेत त्याला गोवळी म्हणतात की बकरीवाल्याला? कुत्रीवाला असं म्हणतात कुत्रा. गोवळी कोण? हे फक्त त्यांचं तोंड बंद आहे पण ते बोलतायत असं ध्यानात ठेवा तुम्ही. आता गोवळी तो म्हणे कोण? इथे जातीचा गोवळीने सांगितलं म्हणे. मग इथे आतला वृत्तीचा गोवळी सांगितला. मामा, गाई म्हशी मोकार दूध तो जातीचा गोवळी असेल, पण वृत्तीचा गोवळी तो म्हणे काय? गो शब्द हा संस्कृत आहे. संस्कृतमध्ये गो शब्दाला इंद्रिय असे म्हणतात. जो इंद्रिय आवरणारा असेल तो खरा गोवळी. कळते ना मला आता कीर्तन तुम्हाला काय म्हणायचंय? जाणकारपणाने ऐकलं तर कळेल, जाणकारपणाने नाही ऐकलं तर बऱ्याच गोष्टी नाही कळत. नाना थोडासा विनोद करू का? काही गोष्टी नाही कळत सांगतो, फक्त आम्ही दोघच जण ऐकू, तुम्हाला नाही ऐकायला ना. एक असा जाड पोऱ्या तिकून आला, जाड इकून एक असा. हाव ना, तेच तर चालू आहे बागेस. मी ब्यास जाते, पुढे सरकतच नाही मी, मागे अंग टाकच मी आते. काय पहिले दोन कीर्तनकार बसून कीर्तन करत होते. एक म्हणे नाना त्याने काय बशा आणत रे. आता म्हणे बघा जाड पोऱ्या तिकून आला. कळलं तर ओमानाने सोडून द्या बाबा, रामचंद्र बाबा. एकाचा बारीक इकून चालू होता. त्या बारक्याने त्या जाड्याला पाहिलं, जोर जोरात असायला लागलं. दोन पळता जाड आहे रे म्हणे तू. त्या जाड्याला राग आला, त्याने टाकली कनी. अजून मारू तू मार, अशी मारली कनी. तो बारक्या म्हणे का बरं मारलं रे? म्हणे मला का बरं हसला तू? म्हणे जाड आहे म्हणून. बस आता नको मारू, मी काही बोली पडसू. पुन्हा एक टाकली. काय बोलशील बोल. तो म्हणे बाय कवळसा माराने गेले देणे तुन बाप मर जाई म्हणे. या साहेब या. विठाला विठाला जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही आले गा एके ठाया. ते जाण धनंजय विभूती माझी. मान्य श्री बोरशे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झाले. आणि ते फक्त आपल्यातच उपस्थित होतील असं नाही, कपालेश्वरांच्या कृपेने ते मंत्रिमंडळात उपस्थित होणार आहेत. आणि ते मंत्रिमंडळात उपस्थित झाले की तुमच्या तालुक्याला किती बळ येणार आहे मला माहिती नाही, पण आमच्या भाऊबंदकीला बळ येणार आहे. मी बोरशे. बांधला असे दावेवरी. ऐका आता, कृष्ण परमात्मा त्या जसा सर्कशीमध्ये सिंह बांधला आहे तसं कृष्ण परमात्मा गोवळ्याच्या घरी बांधून ठेवलंय. असं पण गोवळी कोण? गवळी वेगळा,
गाई वारणारा गोवळी वेगळा आणि गोवळी. आता आतला भाग तुम्हाला सांगायचा तो असा, गो शब्दाचा अर्थ इंद्रिय. ना गो शब्दाचा अर्थ इंद्रिय. ज्यांनी इंद्रिय आवरले तो खरा गोवळी, आणि ज्यांनी इंद्रिय आवरले तो जर खरा गोवळी असेल तर तिथे परमात्मा थांबतो. आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने ज्यांनी इंद्रिय आवरले तो गोवळी, तर आपल्या दृष्टीने फक्त इंद्रिय आवरणारा गोवळी फक्त नानाच आहे, दुसरं कोणी नाही. इंद्रिय आवरले. विषयापासनं इंद्रिय आवरताना साधकाला किती दुःख होतं ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात. सारसाई बिघडता होय ओहावनी वत्स काढिता, ना भनंग दवडिता भान यावरुनी, माये पुढोनी बालक काळे नेता एकुलते एक, होय का उदक तुटता मिला, तैसे विषयांचे घर इंद्रिय सांडिता न थोर, युगांत होय वीर विराग साहती. विषयापासनं इंद्रिय आवरताना साधकाला किती दुःख होतं, आणि ते दुःख पेलवण्याकरता साधक रात्रंदिवस शुद्ध करत राहतात. अंतर्बाह्य जग आणि मन अंतर्बाह्य जग, आणि मन रात्रंदिवस अंतर्बाह्य जग, आणि मन अंतर्बाह्य जग, आणि एक एक इंद्रिय विषयापासून आवरताना साधकांना दुःख होतं. आणि त्या सगळ्या इंद्रियांवर, ऐका आता, सगळ्या इंद्रियांवर विजय मिळवतो त्याला स्वामी असे म्हणतात. म्हणून आपण नानांना उपाधी स्वामी दिली. इंद्रियांवर विजय मिळवला अण्णा त्याला स्वामी म्हणतात. स्वामी म्हणजे मालक, इंद्रियांचे माल, इंद्रियांचे धनी. आम्ही झालो आणि कोणी बी गोसावी होण्यात काही मजा नाही. ज्यांनी इंद्रियावर विजय मिळवला असेल त्यांनाच गोसावी म्हणा. दुसरा भाग, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदी खाली, बंदी खाली, मने दिले दोन्ही, दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोधाधिक सगळ्यांवर विजय मिळवला. सांगू तुम्हाला, मी बोलायला नको, या महात्म्यांनी कामावर पण विजय मिळवला. साहेब साहेब आहे ना वेळ? हो, तेच. क्रोधावर पण विजय मिळवला. कामाची नाही तिथे क्रोध कैसा, खालचं मडकं नाही तर वरचं राहणार नाही ना. कामच नाही आणि काम बी नाही. आणि तडे वचवचं कारण कोणच काम नाही, कामच नाही, मग क्रोध बी नाही. एक म्हणे नाना तर भलता लाल डोळा करतात सुट तसंच गायब देतच कळमळ देतील. त्या शिव्यांमध्ये सुद्धा आपला उद्धारच सामावलेला आहे, हे पण विसरू नका. आणि अजून सांगू त्यांचं हृदय सांगतो मी एका शब्दात, तुकोबारांच्या भाषेत सांगेल. सगळे वरून काटे आहेत पण माझी अमृताची साठे, माझी अमृताचा जिव्हाळा, माझी अमृताची भाळा, माझी अमृताचा जिव्हाळा, माझी अमृताचा जिव्हाळा. वरी काटे फणस
सगळं नानांजोळ असल्यामुळे बांधलासे दावेवरी कृष्ण परमात्मा तिथेच आहे आणि कृष्ण परमात्मा तिथे आहे म्हणून इकडे तिकडे विनाकारण भ्रमश्रून पाहू नका. काय चरण तिसरं पडिले ते भ्रमे पडिले ते भ्रमे पडिले ते भ्रमे पडिले ते भ्रमे वतन करत बळीने वतन करत बळीने वतन करत बळीने वतन करत बळीने आणि पुढे म्हणायचं तुका म्हणे भार माथा टाका अहंकार या ते गवळीयाचे घरी बांधलासे दावीवरी विठोबा. देवदरेश्वर स्थानपती स्वामी श्रीमंत गणेशानंद स्वामीजी आपल्यामध्ये विराजमान आहेत. विठ्ठल विठ्ठल थोडंसं 1 मिनिटपर्यंत भगवान कृष्ण परमात्म्याच्या लीलाला स्पर्श केल्याविना समाधान होणार नाही. खऱ्या अर्थाने कृष्ण परमात्मा चोऱ्या करायला लागला, खोड्या करायला लागला, हे सगळं झाल्याच्या नंतर 1 मिनिटात सांगतो. यशोदा म्हणे कृष्णा म्हणे काय आता तू घरी राहण्याच्या लायकीचा राहिला नाही. कारण कुठे राहण्याची लायकी असते ना. सकाळी लवकर उठ. ज्या अर्थी यशोदा म्हणे सकाळी लवकर उठ त्या अर्थी हा लवकर उठत नसला पाहिजे. ज्या अर्थी त्या अर्थी आहे ना. काय करू उद्या जाई राणा सवे उद्याचं पाहू पण आजचं काय म्हणे काय आता बेकार मला भूक लागेल. यशोदे घराकडे चाल मला देऊ घाल यशोदे घराकडे चाल मला देऊ घाल यशोदे घराकडे चाल मला देऊ घाल यशोदे घराकडे चाल मला देऊ घाल. साधे गावाची भोळी लाडी साधे गावाची भोळी लाडी मला पुरणपोळी करू दे मोठी मला पुरणपोळी करू दे मोठी नाही आली बिंद कुणासाठी मला देऊ घाल. यशोदे घराकडे चाल मला देऊ घाल यशोदे घराकडे चाल मला देऊ घाल यशोदे घराकडे चाल मला देऊ घाल. भगवान परमात्मा दुसऱ्या दिवशी लवकर उठले. आपल्या गायी घेतल्या आणि गायी चालण्याकरता कृष्ण परमात्मा निघाल्यावर सगळे ओपळंत देवा अरे तू चालला आम्ही काय करू तुम्ही घरी राहू नका. तुम्ही गाया घेऊन चाले तुम्ही गाया घेऊन गायी चालल्या वनाप्रती गायी चरण्याकरता गेले. मध्यंतरी राधा भेटली. राधा आल्याविना कीर्तनाला काही शोभा आहे का. राधा ज्याला कळली की त्याच्या डोळ्यातनं अखंड चालता धारा. राधा भेटली. कृष्ण परमात्मा राधेजवळ गेले. राधेच्या मिरीला हात लावला आणि मग राधा म्हणे हे कृष्णा अरे गौऱ्याचा रिपू कंसाचा करुणा येऊ दे तुला करुणा येऊ दे तुला
परमात्मा यमुनेच्या तीरावर गेले, बासरी वाजवली, सगळ्या गवळणी वेड्या झाल्या आणि एक गवळ म्हणते माय आवाज कशाचा आहे? ती म्हणे मुरलीचा. मुरली? वजीर खेळांनी हे कळेल त्याला कळेल, न कळेल त्याला मी काय करू आता. इतकी गोड म्हणे हा. अगं माय कोणी वाजवली ग? अगं त्याच्या विना आहेच कोण वाजवायला. माय इतकी गोड वाजवत असेल तर चला ना, चला ना त्याच्या घरी जाऊ ना. एक म्हणे बाई तो घरी नाही म्हणे, मग तो तिकडे यमुनेच्या काठावर गेला, वृंदावनात गेला. असं का? मग तिकडे चला ना. सखे वृंदावनी जाऊ ग, सखे मुरलीधरा पाहू ग. ताड 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 सगळ्या गवळणी तिथे गेल्या आणि एक गवळण कृष्णा म्हणते कृष्णा नको वाजवू श्रीहरी मुरली. एक म्हणे कृष्णा वाजव पण जोरात नको, धीर से बजाना, हळू वाजव. एक म्हणे हळू बिळू नाही, चांगलं काम करणाऱ्याला नको म्हणणारे पैदा झाले, तू चाल दे तुझं काम. छत्रपती शिवाजी महाराज थांबून गेले असतात तर आपण कुठे राहिलो असतो. ज्ञानोबा तुकोबा थांबून गेले असते तर आपण कुठे. थांबू नका, चांगलं काम करताना अडथळे आणणारे आहेत, होते, राहणार. आपण चांगलं काम करत राहा. वाजव. भगवान म्हणे बाकी नको म्हणता, आता तू वाजव म्हणते का बरं? ती म्हणे त्याच्यामध्ये कधी माझा बी वैयक्तिक फायदा आहे म्हणे. फायदाच पाहिजे. असा काय फायदा आहे तुझा? वाजव रे. माझा फायदा आहे म्हणे काय? मुरलीवरी माझा जीव जडे, कसली जीवाला भूल पडे. बस बस पुढे बहुत करणे. हे सगळं झालं. गवळीने परत गेल्या. कृष्ण परमात्म्याने गोपाळांना जवळ घेतलं आणि काला केला. का काला केला? की मागच्या अवतारामध्ये या बिचाऱ्यांना काही खायला भेटलंच नाही. मागच्या अवतारात ते सगळे वानर होते, राम अवतारमध्ये वानर होते, तिथे काही पोटभर खायला भेटलं नाही. तरी एका नालायकाने रामावर आक्षेप घेतला. म्हणजे रामावर आक्षेप घेणारी अवलाद तेव्हा बी होती ना, आज बी आहे. एक चक्र म्हणे मी तुमच्या बापाचा, देवाच्या बापाचा बाप आहे. अय बावळ्या. एक म्हणे राम मांसाहारी होता. तुझ्या बापाने सांगितलं का तू मांसाहारी होता? असं खरं सांगू, महाराष्ट्रातली खराब अवलाद देवाला नाव ठेवते, चांगले अवलाद ठेवते. मी नाना हे कीर्तनात बोललो, एका दिवशी भांडण झालं. तुम्ही होते ना त्या दिवशी? कीर्तनात भांडण झालं. आपल्याला काय मागे ना पुढे. अरे बापरे नको म्हणू ती भानगडीची. भेसळ असली पाहिजे. रामाला माणसाने सापडले म्हणे, म्हणून वानर घेऊन गेले म्हणे. भगवान म्हणे माणसं मीच पैदा करतो, मला सापडले असते, पण वानर का बरं घेऊन गेले? तुमच्या कशा लायकीदार निघाले ते म्हणे. मला नका आता बोलायला, ती वेळ गेली. काल परवा बोलायला पाहिजे होतं, ती वेळ गेली. माझ्याकडे कुत्र होतं. कुत्र नाना नामदेव महाराजांकडून घेऊन गेलो तुम्ही, बरोबर आहे ना? ते कुत्र मी बी इकी टाका पाहिजे बरं. 11,000 लिखून तर 15,000 किती झालं? म्हणजे कुत्र 15,000 लिखाच आणि तुम्ही 1,000 लिखात लाजार नाही तुमले काही. दान उद्या दान. ती वेळ गेली आता, त्यामुळे मला पहिला दिवस कीर्तन सांगितलं तुम्ही. दान उद्या दान. दानाचं काय महत्व आहे परवा महात्मे बोलून गेले ना. एका मताची काय किंमत राहते. रामकुल आणि रघुकुल सांगितलं बा त्यांनी त्या दिवशी कीर्तनामध्ये. एका मताची काय ते. मला वानर काबर घेऊन गेलो? ते लायकीदार होते म्हणे. म्हणे काबर लायकीदार होते? ते याच्याकरता घेऊन गेले. 2 कारणं होते म्हणे. काय? पहिलं कारण त्यांची चहा पाण्याची व्यवस्था करायची गरज नाही, बरोबर आहे ना? खाण्यापिण्याची गरज नाही. गाय छाप म्हण मग तुमले लय जातो ना, सगळं करणं पडतं. ते बिचारे राणेच्या पाला खैरा निर्वाणे कर लंकेश्वरा, म्हणून वानर घेऊन गेलो. आणि दुसरी गोष्ट महत्वाची नानासाहेब, वानर का घेऊन गेलो? जिथे युद्ध करायचं होतं, लंकेवर स्वारी करायची, ती लंका सोन्याची होती.
तुम्ही युद्ध न करतात कोण म्हणे खिडकी उपाड देऊ, कोण म्हणे खाण उपाड देऊ, कोण म्हणे शरद चौकट पाडे. कळलं का काय काय म्हणतो मी? बाबांना आता कळलं आबांना. आणि मग म्हणून वानर घेऊन गेलो, पण तिथे उपासमारी झाली ना, महत्वाचं काम केलं ना. घेवविली म्हणे तुका वानर हाती लंका. मग ते त्यांचं ऋण फेडलं पाहिजे. मोठी माणसं कोणाच्या ऋणात राहत नाही हे पण ध्यानात ठेवा, म्हणून ते मोठे होतात. आणि मग त्यांना खाल्ला दिलं पाहिजे. काय दिलं पाहिजे? आता त्यांना काला दिला पाहिजे. ए गोपाळांनो, चला वळू गाई, बैसू जेऊ एक ठाई. गाई बी वाळल्या आणि वळू बी वाळले, चला वळू. काय योग चांगला आहे. दोन भगवे महात्मे माझ्यासमोर बसले. बैसू जेऊ एक ठाई, बहु केली वनवन, फार वनवन केली. खरं सांगू, चांगलं काम करायचं असलं ना, वनवन करायची असते. हा अमृत महोत्सव करण्याकरता किती किती लोकांनी वनवन केली आतापर्यंत. या सगळ्या परिसरा, कोणाचं वैयक्तिक नाव घेण्याचे काय, सगळ्या परिसराने वनवन केली. किती दिवसापासून यांची वनवन चालू आहे. हा काहीच ना करता बानगडी बी जात होती. तुम्ही काय ते नानांबरोबर राहील शकतात. हा पण वनवन केल्याविना चांगलं काम होत नाही, हे ध्यानात ठेवा. अजून सांगू, अरे कपालेश्वरांच्या नानांसारख्या दारामध्ये जर तुम्ही वनवन केली तर तुमच्या जन्म मरणाची वनवन संपून जाईल. काय सांगू? बहु केली वनवन. आणा सगळ्यांच्या शिदोऱ्या, सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या. ए बाबा, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. आणि त्या खापर मधली बासुंदी बी ती नव्हती. आणि मग म्हणा हा सुख सोहळा असं म्हणावं लागेल. अरे इथे जे बसले ना, इथे कोणाला घराची कशाची आठवण येत नाही. या विभूतीन मागे किती धावपळ असेल, तरी एवढा वेळ दिला त्यांनी. इथे बसले की समाधान पूर्णत्वाला. ऐका, भगवान परमात्म्याने सगळ्यांना काला दिला. जो काला कृष्ण परमात्म्याने आपल्याला दिला बापो, तोच काला पूजनीय. नानांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या जन्म मरणाची व्याधी तुटण्याकरता, जीवशिव ऐक्य होण्याकरता, शिवाचं जीवाचं मिलन होण्याकरता जो काला आहे, तो काला पूजनीय नानांच्या पवित्र करकमलाने आपल्याला प्राप्त होणार आहे. अगोदर इथे कीर्तन संपेल, दहीहंडीचा कार्यक्रम होईल. नानांच्या पवित्र करकमलाने दहीहंडी फोडण्यात येईल. दहीहंडी झाली की 2 मिनिटाच्या नानांचं कोणीच जागा सोडू नका. हां, तुम्हाला म्हणजे कपालेश्वरांपुढे मी तुम्हाला हात जोडतो, कोणी जागा सोडू नका. शिस्तबद्ध तो कार्यक्रम होणार आहे. आपल्या जीवनात पुढे होतो की न होतो, भगवान परमात्मा आपल्याला आयुष्य देतो की न देतो, काय भरोसा, कोण दिवशी येईल काही सांगता येणार नाही. अरे करून घ्या, हातात आलं ना सेवा करून घ्या. ती सेवा करायची आपल्याला. नानांचं जेव्हा स्नान झालं ना, मी मनस्वी रडत होतो तेव्हा, पण फक्त मला बोलणं अशक्य होतं, मी रडत होतो. ही त्यांची सेवा, त्यांच्या मोठेपणा करता नाही रे, आपलं जीवन मोठं होण्याकरता त्यांची सेवा असते. कोणी पाहिला कुंभन, कोणी पाहिला प्रयाग. इथेच आपण शाही स्नानाचा कार्यक्रम आवरला. शाही स्नान झालं बाबा. इथे सगळा समाज नानांना कुंडावर घेऊन गेलो. स्नान झालं. आता 1 मिनिटामध्ये दहीहंडीचा कार्यक्रम होईल. तराजू इकडे आणा. इथे ठेवता येईल तराजू? हो हो, इथे तराजू ठेवा. पूजनीय नानांचं पूजन होईल. आणि मग हा दहीहंडीचा काला सगळ्यांना जागेवर म्हणा किंवा पात्रावर दिल्या जाईल. काही व्यक्तींचं 2-2 मिनिटात, 1-1 मिनिटात थोडंफार, समजा आता साहेब आलेत तर त्यांचं मनोगत व्यक्त होणं गरजेचं आहे. साहेब पण मनोगत व्यक्त करतील आणि कार्यक्रम संपेल. ज्ञानेश्वर